नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। खासदार क्रीडा संग्राम ही केवळ स्पर्धा नसून प्रेरणादायी चळवळ व तरुणाईला योग्य दिशेने नेणारी संकल्पना आहे। इंडोर आउटडोर खेळांसोबतच लेझिम, प्रो गोविंदा, ढोलताशा स्पर्धा अशा भारतीय खेळांचाही यंदा खासदार क्रीडा संग्रामामध्ये समावेश करण्यात आलाय। त्यामुळे जास्तीत जास्त खेळाडू महोत्सवात सहभागी होऊ शकतील असे प्रतिपादन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी ठाण्यात केलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात होत असलेल्या मराठा आरक्षण उपोषणावर तोडगा काढण्यासाठी आज राज्य सरकारच्या मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली। या बैठकीनंतर उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलत सरकारकडून एक शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली। तसंच आरक्षणाचा प्रश्न सुटावा अशी आमची भावना असल्याचंही विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेत निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती आझाद मैदानात दाखल झाली आहे। या प्रक्रियेसाठी वेळ हवाय अशी मागणी न्यायमूर्ती शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याकडे केली, पण मनोज जरांगे यांनी वेळ देण्यास विरोध केला। आम्ही 13 महिन्यांपासून वेळ दिला होता, आता 1 मिनिटही देणार नाही अशा शब्दात मनोज जरांगे यांनी न्यायमूर्तींना सुनावलं आहे। ऐन गणेशोत्सवात कोकणात 2 मोठ्या घटना घडल्या आहेत। खेड येथील तरुण 1.5 दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी नदीत बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच चिपळूण येथे आता एक दुसरी मोठी घटना घडली आहे। गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी चिपळूण येथे आलेला युवक विहिरीत पोहण्यासाठी गेला आणि मोठा घात झाला। पोहताना विहिरीत बुडाल्याने त्याचा मृत्यू झालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे छत्रपती संभाजीनगरचे उपशहर प्रमुख तथा युवा सेनेचे चिटणीस मिथुन व्यास हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यांच्यासोबत 8 ते 10 कार्यकर्ते देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये तापडिया नाट्य मंदिर येथे हा पक्ष प्रवेश पार पडणार आहे। सण उत्सवात आवाजाच्या भिंतींमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, लेझर प्रकाशामुळे होणारा दृष्टीदोष याकडे लक्ष वेधण्यासाठी धुळे येथे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात डॉक्टर, वकील, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, शालेय विद्यार्थी व व्यावसायिक यांची एकजूट दिसून आली। कराडमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न असून 10,000हून अधिक गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करण्यात येणार आहे। त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले। 2 वर्षांपूर्वी नागपुरातच आणि संविधान चौकात तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू येणार नाही असे आश्वासन दिले होते। मात्र आता मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत। त्यामुळे सरकारने प्रथम आम्हाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी असे स्पष्ट मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केलंय। कोणताही नोकरदार, शिक्षक किंवा प्राध्यापकाला नियमित सुट्ट्यांच्या व्यतिरिक्त काही अपरिहार्य कारणांमुळे सुट्टी घ्यावी लागू शकते। मात्र मुलाच्या वैद्यकीय कारणांसाठी सुट्टी घेतल्याने जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काम करत असलेल्या पुण्यातील एका प्राध्यापकाची विद्यापीठाने सेवा समाप्त केल्याचा प्रकार समोर आलाय। शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि सुरक्षितता या 5 गोष्टींवर लक्ष केंद्रित केलंय। यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अमरावती जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांमध्ये सीसीटीव्ही सर्व्हिलान्स करण्यात येईल। यासाठी डीपीआर तयार करण्याचे निर्देश दिल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी 29 ऑगस्ट रोजी जिल्ह्याचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतलाय। त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। त्यामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने मदत व भरपाई देता येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। पतीपासून विभक्त राहत असलेल्या एका महिलेनं एका तरुणाशी प्रेम संबंध ठेवले, यातून ती गर्भवती राहिली। समाजाच्या भीतीने तिने घरीच प्रसूती केली आणि नवजात अर्भकाला कचरा कुंडीत फेकलं। मात्र सजग नागरिकांच्या सतर्कतेमुळे बाळाचा जीव वाचलाय। ही धक्कादायक आणि संताप आणणारी घटना छत्रपती संभाजीनगरातील पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे। घटनेनंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून केवळ 8 तासात पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे।
नोंदणीकृत नसलेल्या कंपन्यांना आणि कंत्राटी व तात्पुरत्या कामगारांना आता कोणत्याही तपासणीशिवाय आणि मागील थकबाकीशिवाय कर्मचारी राज्य विमा योजनेत नोंदणीची संधी दिली जाणार आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाने कंपन्या आणि कर्मचाऱ्यांच्या नोंदणीस प्रोत्साहन देण्यासाठी स्प्री 2025 म्हणजेच स्कीम फॉर प्रमोशन अँड रजिस्ट्रेशन ऑफ एम्प्लॉईज ही विशेष योजना सुरू केली आहे. या अंतर्गत कंत्राटी कामगारांना हे सामाजिक सुरक्षा कवच मिळणार आहे. येत्या 31 डिसेंबर पर्यंत ती सुरू राहणार आहे. राज्यात मुंबई महापालिकेप्रमाणेच पुणे महानगरपालिकालाही तेवढेच महत्व आहे. ही पालिका अजित पवार यांच्यासाठी फार महत्वाची आहे. एका अर्थाने पुणे पालिका अजितदादांसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. पुणे पालिका हद्दीत प्रभागांची रचना भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेला पूरक ठरेल अशी करण्यात आल्याचा आरोप अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय. त्याबाबतही अजितदादांनी आपल्या कार्यकर्त्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. प्रभाग रचनेला आव्हान देण्यासाठी आपण न्यायालयात जाणार नाही, कोणतीही तक्रार न करता निवडणुकीच्या कामाला लागा असा आदेशच अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने चिंचवड रेल्वे स्थानकाजवळील जुना रेल्वे उड्डाणपूल पाडून त्याऐवजी नवीन उड्डाणपूल बांधण्यास मान्यता दिली आहे. तज्ञांच्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानंतर आणि रेल्वे विभागाच्या मंजुरीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. येथे जुना पूल पाडून नवीन पूल उभारल्याने येथील प्रवास अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे. जम्मू काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये सुरक्षा पथकांना मोठं यश मिळालंय. एन्काउंटरमध्ये त्यांनी बागू खान उर्फ समंदर चाचाला संपवलंय. दहशतवाद्यांच्या विश्वात त्याला ह्युमन जीपीएस म्हटलं जायचं. सूत्रांच्या माहितीनुसार समंदर चाचासोबत आणखी एका पाकिस्तानी घुसखोराचा मृत्यू झालाय. सुरक्षा एजन्सीनुसार मागच्या 3 दशकांपासून त्याने गुरेज सेक्टर आणि आसपासच्या भागात 100 पेक्षा जास्त घुसखोरांना त्याने मदत केली आहे. जगदीप धनखड यांनी राजस्थान विधानसभेत पेन्शनसाठी अर्ज केलाय. माजी आमदार असल्याने त्यांनी सभापती वासुदेव देवनानी यांना पेन्शनसाठी अर्ज पाठवलाय. सभापती देवनानी यांनी अर्ज मिळाल्याची पुष्टी केली. नियमानुसार निर्णय घेतला जाईल आणि सभागृहालाही कळवले जाईल असं त्यांनी सांगितलंय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण शिखर परिषदेदरम्यान मोठे वक्तव्य केले. राजनाथ सिंह म्हणाले की आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, फक्त कायमचा हितसंबंध असतो. राजनाथ यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांमध्ये टॅरिफच्या मुद्द्यावरून तणाव वाढलाय. तसेच भारत आणि चीन संबंध सुधारत आहेत. दिल्लीतल्या कालकाजी मंदिरातील एका सेवेकराची शुक्रवारी भक्तांनी मारहाण करत हत्या केली आहे. शुक्रवारी रात्री 9 ते 9:30 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. कालकाजी मंदिरात काही भाविक दर्शनासाठी आले होते. त्यांना वस्त्र आणि प्रसाद मिळाला नाही म्हणून वाद सुरू झाला. त्यावेळी मंदिरात संतापलेल्या भाविकांनी सेवेकराला मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेत त्या सेवेकराची हत्या करण्यात आली. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपी अतुल पांडेला अटक केली आहे. एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय विद्यार्थिनीचा सेल्फी काढताना तोल जाऊन तलावात पडल्यामुळे बुडून मृत्यू झालाय. राजस्थान येथील झुंझुनू जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तिला वाचवण्यासाठी तिच्या मेहुण्यानेही पाण्यात उडी मारली होती, पण दोघांचाही बुडून मृत्यू झालाय. अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये रस्त्याच्या मधोमध प्राचीन मार्शल आर्ट गतकाचे प्रदर्शन करत असताना पोलिसांनी एका शीख व्यक्तीवर गोळीबार केलाय. गतका हे शीख धर्मातील पारंपरिक मार्शल आर्ट आहे. गेल्या महिन्यात जुलैमध्ये घडलेल्या या घटनेचे फुटेज लॉस एंजेलिस पोलीस विभागाने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर मोठा टॅरिफ लावत धक्का दिला होता. आता त्यांच्याच देशातून त्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ट्रम्प प्रशासनाने लादलेले बहुतेक टॅरिफ कायद्यानुसार नाहीत असं निरीक्षण अमेरिकेतील एका संघीय अपील न्यायालयानं नोंदवलंय. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलावर हल्ला करण्याची पूर्णपणे तयारी करतायत. या तेल उत्पादक देशाच्या जवळ अमेरिका सातत्याने त्यांच्या सैन्याची संख्या वाढवत आहे. एकीकडे अमेरिकन युद्धनौका शुक्रवारी रात्री अटलांटिक समुद्राच्या दिशेने जाताना दिसली. ही तैनाती व्हेनेझुएलाच्या सागरी सीमेजवळील दक्षिण कॅरिबियन समुद्रात अंमली पदार्थ तस्करी विरोधी मोहिमेचा एक भाग आहे असं ट्रम्प प्रशासनाचं म्हणणं आहे. कथाकथित ड्रग्ज वाहतुकीला रोखण्यासाठी आतापर्यंत 7 युद्धनौका तैनात करण्यात आल्या, ज्यात काही क्रूज मिसाईल लेन्स आहेत. त्याशिवाय न्यूक्लिअर पॉवर्ड सबमरीनही तैनात करण्यात आले आहेत.
राज्यातील 951 महाविद्यालयांना तासिका तत्वावरील प्राध्यापक भरतीसाठी उच्च शिक्षण विभागाने परवानगी दिल्यानंतरही राज्य सरकारी विद्यापीठांनी या महाविद्यालयांमधील पदांना मान्यता दिलेली नाही। त्यामुळे ऐन सणासुदीत या पदांवर काम करणाऱ्या प्राध्यापकांचे वेतन रखडले। मात्र त्याच वेळी शिक्षण संस्था चालकांच्या नातेवाईकांच्या प्राचार्य आणि प्राध्यापक पदांना मान्यता देऊन सरकारी तिजोरीतून वेतन अदा करण्यासाठी विद्यापीठांनी विशेष काळजी घेतली आहे। कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने राबवलेल्या शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांना शेवटची संधी आहे। दिलेल्या मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांसाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांना आज शनिवारी संध्याकाळपर्यंत नोंदणी करून अर्ज दाखल करता येईल। विशेष म्हणजे हे नवे अर्ज या आधीच सादर झालेल्या अर्जांची निवड यादीही संध्याकाळी जाहीर होईल। देशभरातील शालेय शिक्षकांची एकूण संख्या 2024 ते 25 या शैक्षणिक वर्षात प्रथमच 1 कोटीच्या पलीकडे गेली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या UDISE च्या आकडेवारीतून हे दिसून आले। शैक्षणिक वर्ष 2022 ते 23 च्या तुलनेत शिक्षकांच्या संख्येत 6.7% वाढ झाली आहे, असे या अहवालात म्हटलंय। अंतराळात वेगवेगळ्या गोष्टी दिसतात। दुर्बिणीच्या मदतीने शास्त्रज्ञ हे फोटो घेतात, पण अशा वेळी काही खास दृश्य देखील कॅमेऱ्यात कैद होतात। या दृश्यांचे आकार पाहिल्यास आश्चर्यकारक वाटतात। असेच चित्र शास्त्रज्ञांनी कॅमेऱ्यात कैद केलंय। या चित्राला लोक देवाचा हात म्हणतात। खरं तर विश्वाच्या एका अत्यंत दुर्मिळ रचनेचं चित्र समोर आलंय। या रचनेने शास्त्रज्ञांचं लक्ष झपाट्याने वेधून घेतलंय। दिसायला तो प्रचंड मानवी हात वाटतो। महाकाय हातासारखा हा आकार खरं तर नेब्युला आहे, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे। म्हणजे तो वायू आणि धुळीचा प्रचंड ढग असतो। पल्सर म्हणजेच वेगाने फिरणाऱ्या न्यूट्रॉन ताऱ्यामुळे त्याची निर्मिती झाल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलंय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मृत अर्थव्यवस्था असे म्हणून तुच्छ लेखण्याचा प्रयत्न केला होता। प्रत्यक्षात भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वेगाने वाढण्याचा दर हा एप्रिल ते जून या तिमाहीत 7.8% नोंदवण्यात आलाय। त्यामुळे जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान मजबूत असल्याचं पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय। भारताकडील परकीय चलन साठा मुबलक असून 11 महिन्यांच्या आयाती साठा आहे। दुसरीकडे महागाई देखील नियंत्रणात आहे। साऊथ सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुन याच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालंय। अभिनेत्याच्या आजीचं निधन झालंय। वयाच्या 94व्या वर्षी अभिनेत्याच्या आजीने अखेरचा श्वास घेतलाय। अल्लू अर्जुन याच्या आजीचं नाव अल्लू करकरत्नम असं होतं। शुक्रवारी म्हणजेच 29 ऑगस्ट सकाळी 1:45 अभिनेत्याच्या आजीनं अखेरचा श्वास घेतलाय। आजीच्या निधनाची माहिती कळताच रामचरण याने देखील सिनेमाचं चित्रीकरण सोडून अंतिम संस्कारांना उपस्थित राहण्यासाठी दाखल झालाय। आशिया कप 2025 स्पर्धेआधी भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे। भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि दिग्गज कर्णधार राहुल द्रविड यांनी मोठा निर्णय घेतलाय। द्रविड यांनी IPL मधील राजस्थान रॉयल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिलाय। राजस्थान रॉयल्स टीम मॅनेजमेंटने सोशल मीडियावरून याबाबतची माहिती दिली आहे। द्रविड गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्ससह जोडले गेले होते, मात्र द्रविड यांना हेड कोच म्हणून छाप सोडता आली नाही। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।